बिरवाडी जे हनुमान बिरवाडी या दोन संघाच्या दरम्यान पहिल्या डावामध्ये गोलंदाजी खऱ्या अर्थानं चांगलीच राहिली आहे. तब्बल जर आपण पाहिलं पहिल्या डावात 12 धावा बनवल्या, 13 धावांचं टार्गेट आणि इथे मॅचची मोठी विकेट मनोज पथारे या मॅच मध्ये बाद. आणि त्यानंतर विकेट त्यांना पाहायला मिळते. त्याचबरोबर गौरवदत्ता पवार आणि त्याचबरोबर सागरदत्ता कापडी यांच्याकडनं दोन्ही संघासाठी खूप शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि मॅनेजमेंट कमिटीसाठी देखील त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण मनापासून आभार व्यक्त करत आहोत. गौरवदत्ता पवार आणि त्याचबरोबर सागरदत्ता कापडी यांच्याकडनं दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मोस्ट वेलकम. नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल इनाट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डर मध्ये हा फलंदाज दाखल झाला. मॅचची प्राइजेस विकेट लवकर कॅरी झाली. मनोज पथारे हा फलंदाज बाद होताना आपण पाहिला. 13 धाव्यांचं टार्गेट आणि ओव्हर जर आपण पाहिले गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुषार पहिला बॉल वाईट. त्यानंतर मॅचची मोठी विकेट त्यांना कॅरी केली आहे. 13 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. एक धाव तर बनली गेली आतापर्यंत. ओ इथे चांगला बॉल, सुंदर चेंडू राहिला. अगदी जर आपण पाहिलं थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. पडल्यानंतर चेंडू थोडासा लेग कटर झाला आणि त्यानंतर शाहरुखाने चित होताना पाहायला मिळतं. फलंदाज टॉटबॉलची सांगता होताना पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅचेस देखील टफ होतात याच्यातील मात्र काही शंका नाही. जर तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगला असेल तर मॅचेस देखील लो स्कोरिंग मॅचेस टफ होतात. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅट ऑन साइडला खेळलेत. खाली क्षेत्र निवडलाय. फटक्यात दमदार बॅटर कुणालच्या बॅट मधून हा चौकार. आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता तिथे पूल केलाय. पुन्हा एकदा लाईन खराब. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग हिट, वन मोर फोर्थ. ओय बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू क्लीट झाला आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील सुंदर होताना पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये जय हनुमान बिरवाडी संघ गोलंदाजी करत होता. गोलंदाजी अप्रतिमच झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 4 षटकांमध्ये 12 धाव्यांवरती खऱ्या अर्थानं ओमसाई आंबेळे संघाला थांबवलं. 13 धाव्यांचा टार्गेट आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा 9 आपल्याला पाहायला मिळतात. 4 धाव्यांची गरज असताना इथं डिफेन्सिव्ह शॉट आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण पहिल्या शेवटच्या मोमेंटला बॅटरने बॅटचा फेस ओपन केला. त्यानंतर गॅप शॉट सिलेक्शन आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग स्ट्रोक आला बॅटर कुणालच्या बॅटमधून. सामना संपला आणि सामना जिंकलाय जय हनुमान. अभिनंदन टीम, हार्ड अँड टफ लक टीम, ओमसाई आंबेळे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. हँडशेक आपण करणार आहोत. एमजीसीएचे उपाध्यक्ष सन्माननीय गोविंददादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करणार आहोत. मायची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल त्याचबरोबरीने आपलेपणाचं असलेलं पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान जो मात्र या स्पर्धेच्या वतीनं आपण करत आहोत. मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड आपण खऱ्या अर्थानं देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर पंकज लोभी. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. तब्बल 3ऱ्या षटकामध्ये आला. 3 विकेट त्यांना कॅरी केल्या आणि पूर्णपणे ओमसाई आंबेळे संघाचा
विचार केला तर या संघाला थांबवलं. सिंहाचा वाटा राहिला पंकज लोबीचा आणि पंकज लोबी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पंकज आपण या लगेच. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ पोटगाव त्यांच्या अगेन्स्ट टीम नवापाडा. या दोन संघाच्या दरम्यान मॅन ऑफ द मॅच तत्पूर्वी आपण देत आहोत पंकज लोबी हा गोलंदाज, त्याने कामगिरी चांगली केली मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये असं वाटलं की आता बॅटिंग करणारी टीम तिसऱ्या ओव्हरमध्ये टार्गेट करेल, परंतु पंकज लोबी हे असं नाव आहे ज्याच्याकडे रफ्तार स्विंग आहे आणि त्याचं सगळं आपण पाहिलं तर त्याची कामगिरी चांगलीच राहिली मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर पंकज लोबी. नक्कीच नितीन स्पोर्ट्स बदलापूर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी या स्पर्धेसाठी टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार आपण व्यक्त करू. त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेला दीपक दत्ता दत्तात्रय मार्के साहेब यांच्या वतीने त्यांचे देखील मनापासून आभार. मॅचला सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया एक गोड आवाज सुनील शेरके सरांचा. धन्यवाद. राजेश सर धन्यवाद. विश्वास गणेश सर, मैदानाच्या आतमध्ये आणखी एक नवीन सामना मित्रांनो तुमच्या भेटीला येत आहे. आजचा दिवस या स्पर्धेतील तिसरा दिवस आहे. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या ह्या टीम्स या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर आज प्रत्यक्ष रूपाने क्रिकेट खेळत आहेत. सामना सुरू होत आहे पोटगाव आणि त्यांच्या विरोधात नवापाडा या दोन संघांदरम्यान. एस नवापाडा फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाजी करत असताना पोटगाव टीम आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षण सज्ज करा पोटगावकर. आपण वेळेचा अपव्यय करू नका. मैदानी पंचही दाखल होत आहेत खेळपट्टीकडे.
पोटगाव टीम आपला 12वा प्रतिनिधी उपस्थित नाही. सामना सुरू होण्याच्या आतमध्ये जर आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जो गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होते त्यांनी त्याचं स्वतःचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. प्रणव. गोलंदाज प्रणव. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत विशाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला मयूर. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. पहिला डाव सुरू होतोय. गोलंदाज प्रणव गोलंदाजीच्या मार्गावर तयार. पहिला चेंडू आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. ग्रेट हिट. शतरक्षक डीप मधून समोर आले. लॉंग ऑफला होते तिथून लॉंग ऑन आलेले आहे. चेंडू अडवल्या फेकी झाली. याच दरम्यान डायरेक्ट हिट सुद्धा आलेली आहे परंतु 2 धावा पूर्ण. आजच्या दिवसातील 5वी लढत मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण सगळेजण चेतन स्मृती चषकाच्या वतीने अनुभवत आहात. आजच्या क्लायमेटकडे जर आपण पाहिलं तर थोडं हेझी क्लायमेट आहे. ऊन सावळीचा लपंडाव आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सकाळी सुरुवात झाली होती बरोबर 9 वाजता. त्यानंतर 9:45-10च्या सुमारास सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न झाली होती. तिने तिचं दर्शन दिलं होतं परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मला असं वाटतं काही महत्वाची कामं सूर्यदेवतेला सुद्धा असतील आणि त्या निमित्ताने ते आता जवळ थोडे बाजूला गेलेले आहेत. प्रखर आणि रखरखीत ऊन आणि त्या उन्हाखाली क्रिकेट असा सिनारिओ नेहमी आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे परंतु आता तो तुर्तास पाहायला मिळत नाही. परंतु ह्या ज्या कंडिशन्स आहेत क्रिकेट खेळण्यासाठी आयडियल आहेत असं आपण म्हणूया. कारण अधिकचं ऊन त्रासदायक ठरतं. बऱ्याचदा डिहायड्रेशन होऊ शकतं. परंतु या सगळ्यामध्ये थोडी हवा खेळती राहणं गरजेचं असतं. ऑन साईडला फटका खेळलेत. मिस टायमिंग शॉट आहे. टेंटेटिव्ह वाटले फलंदाज खेळत असताना. अँटिसिपेट करता आली नव्हती या चेंडूची गती योग्यरीतीने या बॅटरला. लेन बॉलचा वापर करत असताना गोलंदाज प्रणवला आपण पाहिलेलं आहे. फ्रंटलाईन बॉलर तुमच्याकडे एक्सपर्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाचं स्किल चांगलं असणं गरजेचं आहे. त्याला त्या सिच्युएशनचा सराव असणं सुद्धा गरजेचं आहे. 3 चेंडू फेकायचे आहेत गोलंदाज प्रणवला. स्टार्किंगला बॅटर मयूर आहे त्यावेळेस. मयूरसाठी फुलर लेनचा चेंडू. यावेळी चेंडू चांगला ठेवला होता. खोलात होता. टायमिंग चांगलं जुळवता आलं नव्हतं बॅटरला. पुन्हा एकदा ऑन साईडला क्लिअर करण्याचा प्रयत्न त्याचा झाला होता. लोअर बॅकलेफ्टने फटका एक्झिक्यूट केला होता बॅटरने. एक क्षेत्ररक्षक डीप उपस्थित होते. मिड ऑनला चेंडूपर्यंत जाऊन पोहोचले. चेंडू अडवला फेकी झाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले. कमीत कमी 10-12 धावांसाठी तुमच्यासाठी असणं जाणं हे गरजेचं असतं. हा चेंडू चांगला होता. उजवेष्टीच्या बाहेर खांद्याचा अतिरिक्त वापर उंच गोलंदाज प्रणवने केला होता. तुम्हाला जर चेंडूवर उसळी निर्माण करायची असेल तीही मातीच्या विकेटमध्ये उसळी निर्माण करायची असेल तर तुमच्या खांद्यामध्ये ताकद हवी आहे. तर ते काम तुम्हाला करता येईल ॲज कम्पेअर्ड टू दी सिमेंट विकेट. सिमेंटवर कदाचित तुम्हाला अधिकची उसळी मिळू शकते परंतु मातीच्या विकेटवरती देण्यासाठी तुमच्या खांद्यामध्ये ताकद असावी लागते. खांदे मजबूत असावे लागतात. या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं. इथे पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू. ड्रायव्हिंग लेन्थवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत गोलंदाज करतायत. षटक संपलं पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 8. एकही गडी गमावला नाही प्रथम फलंदाजी करत असताना पोटगाव या टीमने. बेगवर पार्डन. फलंदाजी नवापाडा टीमची होत आहे आणि पोटगाव मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत आहेत. गोलंदाजी करणारा संघ अर्थात पोटगाव टीमचा 12वा प्रतिनिधी उपलब्ध नाही. त्यामुळे जी धावसंख्या झालेली आहे त्यामध्ये 2 धावा आम्ही ऍड करत आहोत. ती आहे पेनल्टी. त्यामुळे आता सुधारित धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 10 वर. बॅकफुटला ढकललं होतं बॅटरला आणि ऑफसाईडला फटका एक्झिक्यूट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. बॅटर वेगाने आली होती. चेंडूपैचा संपर्क करता आला नाही. व्यवस्थितरित्या चेंडूचा प्रवास त्यांना इथे दाखवता आला नव्हता.
लकी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर सुरेशजी गुडे यांच्या वतीने शिवस्वराज्य सावळाराम नगर नवापाडा टीमसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सुरेशजी गुडे आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अलीकडे सरळगाव विभागातील टीम्स जास्तीत जास्त पार्टिसिपेट होताना आपण बघतो. या अगोदर आपण पाहिलं होतं की साई स्पोर्ट्स सरळगाव या स्पर्धेमध्ये सम्मिलित झाले होते. त्याचबरोबर त्यांच्या साथीने सरळगावची बी टीम सुद्धा या स्पर्धेमध्ये सम्मिलित झाली होती. आता यावेळेस सावलाराम नगर नवापाडा सम्मिलित होते. साईकिरण नवापाडा मला असं वाटतं मसा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडला फटका इथे खेळला होता बॅटरने. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा जर अभाव असेल तर डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग तुम्हाला करता येत नाही. हे सगळ्यात मोठं सूत्र आहे क्रिकेटचं फलंदाजीतील. त्यामुळे क्रिकेट खेळत असताना पदलालित्य तुमचं चांगलं हवंय. ते जर तुम्हाला चांगलं देता आलं तर चांगले फटके त्यातून प्रोड्यूस होतात. फटके चांगले प्रोड्यूस झाले की आपोआपच धावा अधिकच्या बनतात. हे क्रिकेटचं परस्परावलंबन आपण बघतो. त्याचमुळे क्रिकेट खेळत असताना प्रत्येक गोष्ट गांभीर्याने तुम्हाला करता आली पाहिजे. ऑनसाईडला फटका खेळायचा आहे. लेन जजमेंटल एरर, डाबी एसटी सोडून चेंडू जात आहे असं वाटलं होतं, परंतु अंतिमतः समजलं की चेंडू हा मिडल अँड लेग स्टिकच्या वरून निघून गेलेला आहे. पंचांनी त्यांची जागा तर सोडली होती. डिसिव्हिंग ऍक्शन बाय अंपायर. समोर 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 खेळतायत. उंच उंच चेंडू निघालेला आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक प्रणव चेंडू खाली येत आहेत, टिपतायत जेल. याचमुळे पहिला फलंदाज गमावलेला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सावळाराम नगर नवा असतो तो आम्हाला माहित आहे, परंतु रेग्युलर क्रिकेटमध्ये तसं व्हायला नको. आणि तशी फलंदाज म्हणून तुम्हाला एक वेगळी हाऊस पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही झपाझप रपारप पावलाने गेले पाहिजेत आणि तुमच्या देहबोलीतून ते दिसलं पाहिजे. पूर्वीचं क्रिकेट आम्हाला आठवतं, जिथे सरावासाठी गेल्यानंतर बऱ्याचदा बाद असूनही बाद नसण्याचा आविर्भाव आणायचा. जास्तीत जास्त फलंदाजी कशी मिळेल याकडे लक्ष द्यायचं. बॅटिंगसाठी प्रत्येक जण हपापलेला आहे. प्रत्येकाला हाव आहे फलंदाजीची. जोखमीची एक धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. आणि पूर्वी एक सूत्र आणखी होतं, जिसके हात लाठी वही शिकारी असं म्हणतात. ज्याची बॅट त्याचा अधिकचा डाव किंवा त्याला फलंदाजी करण्याची जास्त संधी तिकडे मिळायची. अलीकडे असं राहिलेलं नाही. अलीकडे आता प्रत्येक फलंदाजाकडे 2-2, 3-3 बॅट्स आहेत. मी मागच्या महिन्यामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये होतो, तिकडे एका फलंदाजाकडे 7 बॅट होत्या. त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये दिवा कोळीवाडाचा खेळाडू ओमी केनी याच्याकडे मला असं वाटतं 9 बॅट्स आहेत. षटकं संपली 2. 2 षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेले आहे ते 14 वर. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 आलेले आहेत. या स्पर्धेत सगळ्या गोष्टी दर्जेदार रीतीने करण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गोष्ट आयोजकांनी व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही स्पर्धा ज्या ग्लिटरिंग ट्रॉफीजसाठी खेळली जाते त्या ट्रॉफीज आता आपल्याला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. 10 क्रिकच्या उंच, त्याचबरोबर चांगली रंगसंगती इथे आपल्याला मिळते. मटेरियल सुद्धा अत्यंत चांगलं वापरलेलं आहे. त्याचबरोबर खूप आकर्षक आहेत या सगळ्या ट्रॉफीज. गोल्डन मॅट कलर आपल्याला इथे खरं तर पाहायला मिळतो, चांगलं कॉम्बिनेशन. त्याचबरोबर ही स्पोर्ट्स बायसिकली इथे ठेवण्यात आलेली आहे दिमागदार पद्धतीने. जे अतिथीगण या स्पर्धेमध्ये सम्मिलित होतात त्या अतिथींच्या सन्मानार्थ सन्मान चिन्ह सुद्धा इथे बनवली गेलेली आहेत आणि ते सन्मान चिन्ह आपण बघत आहोत. आणि त्यांचा एक वेगळा डामडोल आहे. रुबाबात या सगळ्या ट्रॉफीज उभ्या आहेत. क्रिकेटचा रणसंग्राम याच पद्धतीच्या ट्रॉफीजसाठी होत असतो. हाईट बीमर नो बॉल मैदानाच्या आतमध्ये कॉल करण्यात आलेला आहे. मैदानी पंच सँडी गायकवाड यांच्या वतीने या स्पर्धेत
ग्रुप बी साठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ज्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते जांभुडे गावचे उद्योजक युवा उद्योजक जयदस यांच्या वतीने या मैदानावर आणखी एक मोठी स्पर्धा मित्रांनो भरवण्यात येणार आहे. स्पर्धेचा कालावधी तर निश्चित झाला नाही, परंतु मॅन ऑफ द मॅच साठी बाईक ठेवली जाणार आहे अशी माहिती मला मिळते. लवकरात लवकर मॅन ऑफ द सिरीज साठी बेग युअर पार्डन, मॅन ऑफ द मॅच साठी बाईक ठेवली तर डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. काही गोष्टी न बोलताही अनेकांना समजतात, त्यातीलच ती गोष्ट होती. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवण्यात येणार आहे, त्याचमुळे ते दर्जेदार आयोजन जयदस यांच्या वतीने निश्चितच असेल. त्या आयोजनाबरोबर सुद्धा जोडून राहा. फ्री हिट इज स्टील अलाइव्ह, कारण या अगोदर आपण पाहिला होता फ्री हिट होता, तिथे वाईड बॉल आलेला आहे. एका स्पर्धेमध्ये मी 3 चेंडू नंतरही फ्री हिट अलाइव्ह पाहिलेला किंवा जिवंत राहिलेला पाहिला होता. तिन्ही चेंडू वाईड आले होते नो बॉल नंतर. असं घडतं कधी कधी क्रिकेटमध्ये. समोर खेळतायत उंच चेंडू निघून गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. ब्रेड बॉलवर आलेल्या ह्या 2 धावा होत्या. फ्री चेंडूवर कधी कधी फलंदाजांना अधिकच्या धावा बनवता येत नाही. याचं कारण असं असतं की मग फलंदाज सुद्धा जावयाच्या जातीचेच आहेत, त्यांना जास्तीत जास्त धावा बनवायच्या असतात. फ्री हिटवर आपण बाद होणार नाही ही जी गोष्ट आहे ती त्यांच्या कल्पना शक्तीला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाते आणि त्याचमुळे मग त्या चेंडूवर मोठाच फटका आला पाहिजे असा ते प्रयत्न करत असतात, त्यासाठी तयार असतात. बऱ्याचदा फ्री हिट चेंडूला गोलंदाज कमी गतीने सोडलेलं सुद्धा मी गोलंदाजांना पाहिलेलं आहे, किंवा लेग कटरचा वापर करतानाही गोलंदाज मी पाहिलेले आहेत. कारण मग फलंदाजाचा बॅटस्विंग प्रचंड जोराने वेगाने असतो, तिथे मग कमी गती त्यांच्या विरोधात जाते. ऑनसाइडला फटका खेळलाय, बॉटम हँडची चांगली ताकद वापरली. क्षेत्ररक्षक मागच्या बाजूने निघतायत. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली, परंतु चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने सीमा रेषेच्या पलीकडे फरार. भीमटोला षटकार. पुढे गेलं. आणखी एक फुलटॉस, यावेळेस चांगले खेळलेत. या अगोदर षटकार आला होता. पंचांचा स्पॉन्टेनियस डिसिजन. दिस इज अनदर वन बीमर. गोलंदाजाला इथे कदाचित थांबावं लागेल, कारण या षटकामध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने 2 हाईट बीमर टाकलेले आहेत. गोलंदाज थांबतील, परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. व्हेरी फाईन, आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. आणि मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आता कॉल करण्यात आलेले आहे संघ कर्णधाराच्या वतीने, परंतु तुमच्यासाठी मिडल कॉन्फरन्स करण्यासाठी अधिकचा वेळ या स्पर्धेने आतापर्यंत कोणालाही दिलेला आहे. तुम्हालाही तो मिळणार नाही, त्यामुळे लगेचच तुम्हाला रिले बॉलर नियुक्त करावं लागेल. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू व्हॅलिड फेकले गेलेले आहेत, म्हणजे आणखी 2 चेंडू फेकावे लागतील. आणि एकूण आतापर्यंत 8 चेंडू फेकले गेलेले आहेत गोलंदाजांच्या वतीने. रिले बॉलर म्हणून पाहिजे कोणत्या गोलंदाजाची नियुक्ती केली जाते. पोटगाव संघाच्या वतीने गोलंदाज मंथन येत आहेत. भावेश जे षटक आता इथे अपूर्ण आहे ते षटक त्यांना पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. आणखी एक फ्री हिट फलंदाज स्वप्नीलसाठी. चेंडू चांगला आहे, सरळ बॅटने खेळतायत विथ दी वर्टिकल ब्लेड. बॅटचा पूर्ण पेस दाखल होता बॅटरने, त्याचबरोबर समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा त्यांचा प्रयत्न इथे यशस्वी ठरला. डीप मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवला, फेकी झाली, एक धाव मिळाली. धावफलक पुढे गेलं. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा मिळाले 31-31. स्टील 1 बॉल शुड बी बॉल्ड बाय बॉलिंग साइड टू कंप्लीट दिस ओव्हर. कमी गतीने, परंतु ही गती फार लवकर ओळखली, पारखली फलंदाज मयूरने आणि त्याने चेंडूला धाडलेला आहे स्मृती मानधना स्टँडच्या उजव्या बाजूने. आणखी एक हवाई हल्ला, आणखी एक षटकार.
दोन षटकं संपली. आता गोलंदाजी आपण पाहिली तर ती निश्चितच चांगली होणं अपेक्षित आहे. आतापर्यंत सर्वात कमी उंची मिळवणारा हा षटकार साई आंबेळे टीमचे प्रतिनिधी जर आपण क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असाल तर आयोजकांबरोबर लवकरात लवकर संपर्क साधा. गोलंदाज भूषण आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केलेला आहे. स्वतः गोलंदाजाकडे झेल घेण्याची संधी आहे आणि जीव मुठीत घेऊन चेंडूच्या खाली आले होते गोलंदाज. हा झेल योग्य रीतीने त्याने कंप्लीट केला. त्याचबरोबर फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज भूषणला. सुरुवात प्रतिकूल होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला परंतु दुसऱ्या चेंडूवर गुणवत्ता दाखवली गोलंदाज भूषणने. महत्वाच्या फलंदाजाला बाद केलं. दुसरा हदरा सावला रामनगर नवापाडाला. बॅटर स्वप्नीलचा डाव संपला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पुढे सरकलेली आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत कोणताही अपप्रकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिला नाही आणि हे का घडतं याच्या मागे अत्यंत महत्वाची भूमिका असते. नियोजक आयोजक जर टीम त्यांची स्ट्रॉंग असेल तर मात्र ह्या गोष्टी होत नसतात. प्रत्येक गोष्ट करत असताना संघ मग विचार करतो. काही गोष्टी चुकीच्या जरूर घडतात क्रिकेट खेळत असताना होत असतात परंतु मग त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची किती तीव्र द्यायची याचा निश्चितच मग ते खेळाडू विचार करत असतात. भूषण शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. सुरुवात प्रतिकूल होती गोलंदाज म्हणून भूषणची परंतु त्यानंतर त्याने अनुकूलतेकडे हे षटक घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. या दोन चेंडूंवर त्याने केलेली आहे. यानंतरचा सामना मिले आणि त्यांच्या विरोधात खोपिवली अशा दोन संघांदरम्यान खेळला जाणार आहे. मिड इनिंग्स ब्रेक मध्ये मिल्ले आणि खोपिवलीचे संघ कर्णधार उपस्थित राहणं अनिवार्य आहे. जो संघ कर्णधार उपस्थित नसेल त्याला इन्स्टंटली 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. दोन्ही संघ कर्णधार उपस्थित नसतील तर सामन्यातील 2 चेंडू कमी केले जातील. 3.4 षटकांचा सामना खेळवला जाईल. ऑन साइडला फटका ऑन ड्राईव्हचा खेळून काढतायत. डिग आउट अँड देन एक्झिक्यूट. एक पूर्ण. दुसरीचा टिंगाले स्ट्रायकिंग एंडला थ्रो. इथे यावेळेस 2 धावा पूर्ण. तिसरीचाही प्रयत्न खळबळजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खडाजंगी. तिसरी धाव पूर्ण होत नाही. आता कोणते फलंदाज बाद आहेत मैदानी पंच तो निर्णय निश्चितच घेतील. धाबा बनल्या 2. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होऊ शकली असती. ज्या पद्धतीने नॉन स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पोहोचले होते परंतु स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर होते त्यांना व्यवस्थितरित्या अवधान देता आलं नव्हतं. या चेंडूवर फेकीवर त्यांची व्यवस्थितरित्या नजर नव्हती. त्याचमुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. आणखी एक चेंडू शेष आहे या संपूर्ण सत्रातील. 47 पर्यंत डाव पोहोचलाय. या खेळपट्टीवर निर्धारित 4 षटकांमध्ये 45 पेक्षा अधिक धावा जर तुम्ही बनवल्या तर मग गोलंदाजी करत असताना त्या तुमच्या फायदेशीर ठरू शकतात किंवा मग तो रनचेस करणं दुसऱ्या इनिंग मध्ये थोडा कठीण बनतो. आतापर्यंत आपण ते सगळं पाहिलेलं आहे. इथे एक पूर्ण दुसरीसाठी निघतायत. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली बॅटरची. पंचांचा अधिकृत इशारा येईलच. हो 2च धावा पूर्ण आहेत. अगदी बरोबर. चांगला अटेम्प्ट चांगलं डेडिकेशन बॅटरचं आपण पाहिलं आणि त्याचमुळे 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि याचमुळे पहिला डाव इथे संपतोय. पहिल्या डावाच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते म्हणजेच 49 पर्यंत आणि 50 धावांचं टार्गेट
मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल. 12.50 धावांच्या सरासरीने दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या पोटगाव या टीमला. मिले आणि त्यांच्या विरोधात खोपिवली असा यानंतरचा सामना निश्चित झालेला आहे. या दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा. नाणेफेक संपल्यानंतर दुसऱ्या डावाकडे आपल्याला जावं लागेल. दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होईलच. आमचे समालोचक मित्र विश्वास केनेसर यानंतर समालोचनाचा भार स्वीकारतील. एक मुख्य मंचावर राजेंद्र काका मार्के उपस्थित आहे. विनंती असेल काका आपण या तुमच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. खेळणाऱ्या दोन्ही संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. सारबी 11 खोपिवली आणि त्यांच्या विरोधात मिल्ले असा सामना होणार आहे. मिल्लेचे संघ कर्णधार अगदी टाईट पोझिशन मध्ये आहेत. हात वगैरे बांधून ते उभे राहिलेले आहेत. हरकत नाही. हेड असा त्यांचा कॉल आहे आणि नाण्याची तीच बाजू आपण बघतोय. काकांना विनंती असेल मुख्य मंचावर आपण स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकली मिले संघाच्या संघ कर्णधाराने. नाणेफेक जिंकल्यानंतर तोच प्रश्न की जो नेहमी विचारला जातो, नाणेफेक जिंकले काय निर्णय घेताय? बॉलिंग फर्स्ट बॉलिंग करण्याचा तुमचा निर्णय आहे. त्याच्या मागची नेमकी काय कारण तुम्हाला सांगता येईल? काय विचार केला गोलंदाजी घेताना? पुढचा टप आहे ना आमचा खोपिवली. समोरची टीम आहे ती टप आहे असं त्यांचं मत आहे. त्याचमुळे मग त्यांना कमीत कमी धावांवर रोखून त्या धावांचा चेस करण्याचा प्रयत्न असेल. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. इथे आता तुम्ही दाखल झालेले आहेत. ही स्पर्धा पाहिल्यानंतर काय वाटतं? या आयोजकांसंदर्भात काय म्हणाल? हरकत नाही. संघ कर्णधार अधिक बोलत नाही. मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ चांगला होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. नाणेफेक गमावलेली आहे. सार्बी 11 संघाच्या संघनायकाने प्रथम फलंदाजी करायचे. किती धावा डोक्यात आहेत? 50-60 करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50 ते 60 धावा बनवायचे. कोणत्या फलंदाजांकडून अधिक अपेक्षा असेल सार्बी 11 ला? प्रत्येकदा आणि उमेद आहे ना. प्रतीकदा आणि उम्यादा आहे म्हणजे हे दोन फलंदाज आहेत तेच जास्त धावा बनवतील. या स्पर्धेत तुम्हीही सहभाग नोंदवला. प्रत्यक्षात इथे दाखल झाल्यानंतर या स्पर्धेचा थाटमाट तुम्ही पाहिलेला आहे. काय म्हणाल या स्पर्धेच्या आयोजकांसंदर्भात? ही स्पर्धा कशी वाटते तुम्हाला? तशी खूप चांगली. आम्ही दरवर्षी नोंदवतो नाव. तशी खूप चांगली आहे. दरवर्षी आम्ही इथे आमचं नाव नोंदवत असतो, सहभाग घेत असतो. डिप्लोमॅटिक आन्सर्स आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. यंगस्टर्स कॅप्टन आहेत आणि त्याचमुळे त्यांच्या प्रतिक्रिया त्या तितक्या मॅच्युअर्ड कदाचित नसतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ त्यांचा चांगला होईल हा आशावाद व्यक्त करूया. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच मिल्ले संघाच्या संघनायकाने. प्रथमतः ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्याच्या दुसऱ्या डावाकडे आपल्याला जायचं आहे आणि दुसरा डाव जसा सुरू होईल समालोचन कक्षामधून विश्वास केणेसरांचा आवाज आपण ऐकू शकाल. मुख्य मंचावर एक सन्मान आपण संपन्न करत आहोत. याच परिसरातील खोपिवली गावचे उद्योजक धनाजी भांडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या धनाजी दादा तुम्हाला या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. चेतन स्मृती चषकाचा दुसरा दिवस दुपारचं सत्र. या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी याच परिसरातील धनाजी भांडे साहेब उपस्थित आहेत. त्यांना या आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षामध्ये. या ऐकूया पुन्हा एकदा विश्वास केनेसरांचा गोड आवाज. इट्स ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. यस धन्यवाद शेळके सर. नक्कीच चांगला ओपिनियन घेतला खरं तर दोन्ही संघाच्या संघनायकांचा. युवा खेळाडू आहेत आणि नक्कीच
फार तितकं बोलणं त्यांना जमत नाही, परंतु महाराष्ट्रमध्ये देखील त्यांचा बोलबाला राहील यात मात्र शंका नाही आहे. जाऊयात महाराष्ट्र देशानं दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या, त्या म्हणजे तब्बल 49 बनवायच्या. थोडंसं करेक्शन होतं आमच्या मॅन्युअल स्कोरर्सच्या माध्यमातून, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 49 बनवायच्यात. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला याचा बॅटर रोशन, नॉन स्ट्रायकिंगला याचा बॅटर भूषण आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गणेशला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र गेम ऑन होतोय. पहिला शेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य नक्कीच गरजेचं असेल. 20 मिनिटांचा अवधी आयोजकांनी तुम्हाला दिलाय आणि या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला हे 4 षटक कंप्लीट देखील करायचं. 49ची आवश्यकता आणि पहिला चेंडू गणेशचा राईट अमोर द विकेटनं. हो, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी पहिला चेंडू येतो निर्धाव. आज खरं तर विचार केला तर निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे आणि आज सूर्यदेवता देखील थोडीशी संत पाहायला मिळते, कारण की मात्र क्रिकेटला अनुकूल असं हे वातावरण आपण पाहतोय. काल कल्याण प्रीमियर लीगमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर अनेक मोठमोठे खेळाडू तिथे आपण पाहिले आणि आज इथे मात्र या स्पर्धेमध्ये खरं तर चांगलंच निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रिकेटचा हा नक्कीच सोहळा सुरू आहे. दरम्यान पुढे अपील झाली होती, परंतु पंच सहमत नाही आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट 49 बनवायच्या, त्या अनुषंगाने सुरुवात दमदार करावी लागेल. काल ग्रामीण प्रीमियर लीगची देखील मेगा फायनल झाली. एवन पवन आणि जीत भोईरला दोघांना मिळून बाईक देखील मिळाली. निलेश देखील आमच्या सोबत जोडलेत. दरम्यान पंचांचा वाईटचा इशारा आणि नक्कीच मगाशी सरांनी उल्लेख केला की या क्रीडांगणावरती आणखी एक मोठी स्पर्धा होणार आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक बाईक देखील असेल. आता सध्याच्या घडीला बाईक्स देखील आपण नेहमीच पाहतो. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग अपील आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, त्या अनुषंगाने पंच देखील तटस्थ आहेत, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज गणेशचा हा लेंथ खेचली होती, शॉर्ट लाईन चेंडू टाकला, त्याच्यावरती उचली प्राप्त झाली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि कुठल्या पद्धतीची धाव आता सध्याच्या घडीला खर्च करत नाही. एक अतिरिक्तच्या स्वरूपाने धाव आली होती, ती म्हणजेच वाईटच्या स्वरूपाने. त्याच्या व्यतिरिक्त बॅटच्या सहाय्याने कुठल्याही धावा आतापर्यंत जोडता आल्या नाहीयेत. आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न होता, पुनश्च यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आहे. स्ट्रायकिंगला ॲज अ बॅटर कौशल आहेत, यस कौशल आहेत आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहिलं तर भूषण आहे आणि 4 चेंडू आतापर्यंत फेस करत असताना फक्त एकच धाव घेतले. बॅक ऑफ द चेंडूला पिच केलं होतं ऑफस्टिकच्या बाहेर. क्या बात आहे, क्या बात आहे. पंच आता मात्र नक्कीच आपल्या अंदाजामध्ये येत असताना संदीप गायकवाड सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. मागील नक्कीच मुरबाडकर चषकामध्ये नाईट स्पर्धेमध्ये भेटले होते, आता पुनश्च या अंगामध्ये नक्कीच जांभुर्डे चषकामध्ये. हो हो हो, इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. अगदी घरंगळत सीमारेषेपर्यंत पोहोचले, चेंडूला अडवलं आणि इथे मात्र फेकी ॲक्युरेट आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिले तर स्वप्नील होते. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता अगदी सीमारेषेलगत चेंडू गेला होता, त्याच्यानंतर मात्र ड्राईव्ह लगावली 1 2 3 आणि चौथ्या हाताने इथे मात्र चौथ्या अटेम्प्टला चेंडूला अडवलं. काय प्रेक्षेपण देखील आपण पाहतोय, कमालीचं प्रेक्षेपण आहे आणि नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी मात्र स्ट्राईक एंडला धावबाची त्या ठिकाणी मात्र संधी निर्माण झाली होती. डायरेक्ट हिट लागला होता, परंतु चेक केलं जातं टीव्ही अंपायरच्या माध्यमातून की ते पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर्स पोहोचलेत की नाहीत, परंतु OUT फलंदाज असेल बाद. धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन.
अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 धावा धावफलकावरती, कारण की आपण पाहिलं तर 2 वाईट्स आले होते, त्याच्यानंतर 2 धावा धावफलकावरती जोडल्या. धावून आल्या मात्र ही अंतिम चेंडू असेल. 49 बनवायच्यात. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. टायमर सेट असेल, या गोष्टीची नोंद घ्या. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण केले नाहीत तर अंतिम षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. हा देखील महत्वाचा नियम आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं. चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉर्टलाईन चेंडू कॉट बिहाइंडची अपील आणि यास फिंगर अप. बॅक टू बॅक दुसरा झटका मधाच्या आतमध्ये. फलंदाज प्रणव शून्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 4 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 45 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 18. 18 मध्ये 45ची आवश्यकता असेल आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल मधाच्या आतमध्ये या टीम नवापाडाला, कारण की आता मात्र संघ थोडासा अडचणीत सापडलाय. धावा इथे बनत नाहीत, परंतु पहिल्या डावामध्ये धावा बनल्या होत्या. पंच देखील इथे सूचना देतात की आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे, कारण की 10चा स्लॉट आहे. 10 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्या अनुषंगाने वेळ इथे मात्र वाचवणं गरजेचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर लवकर होतो, त्या अनुषंगाने बॅट लाईफचा इफेक्ट लगेचच होईल. हो, इथे मात्र ऑन ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहे. धावबाची पुनश्च संधी आणि इथे जरी हाताने लावला असता तरी सुद्धा कदाचित फलंदाज बाद झाले असते, परंतु नॉन स्ट्राईक पॉपिंग क्रेज मध्ये इथे मात्र पोहोचलेत बॅटर आणि त्या अनुषंगाने इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेच्या मधून धावसंख्या धावफलकावरती 500 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 44 अजूनही बनवायच्यात. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथे मात्र नवीन बॅटर आपण पाहिलं तर दर्शन यालाय आणि त्याच्या सोबतीनं आज बॅटर आपल्याला पाहायला मिळेल प्रणव. हो, प्रणवसाठी हा चेंडू रायझिंग यांचा प्राइझिंग डॉट बॉल. सातत्याने आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये डॉट बॉल जास्त पाहायला मिळतात, कारण की ही खेळपट्टी गोलंदाजांना नक्कीच बेनिफिट देणार आहे. त्या अनुषंगाने धावा बनत नाहीत, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये इथून धावा बनतील या अपेक्षा आपण ठेवूयात. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती बिगिट अति पाहतो. हो, झेल तर घेतला होता, परंतु बॅलन्स तिथे मात्र गमावला. बॅलन्स तर गमावलाय. कॅमेरा गमवू नका. टीम 10 क्रिक थोडस सज्ज राहा आणि इथे मात्र हा येतोय दमदार षटकार. गिरी थोडासा बॅलन्स गमावला. नक्कीच आतिफनं आधी सीमारेषेलगत बॅलन्स रोखणं गरजेचं होतं. स्वतःला कंट्रोल करणं, बॉडी कंट्रोल करणं गरजेचं होतं, परंतु काही हरकत नाही. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इफर्ट चांगला होता. धावसंख्या 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा. फुल टॉस चेंडू इट्स अ बीमर पंचांनी घोषित केलाय आणि तत्पूर्वी धावा किती मिळतील या देखील पाहायला लागतील. फिके ॲक्युरेट आहे, त्या अनुषंगाने इथे मात्र नो +1 अशा 2 धावा मिळतील. आता मात्र चुका होत आहेत. टीम मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच नवापाडा. पोटगावच्या अगेन्स्ट आता मात्र नक्कीच थोडीशी खराब गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये या गणेशने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. 4 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट्स घेतली होती, परंतु या षटकामध्ये स्वप्नीने देखील सुरुवात चांगली केली. त्याच्यानंतर मात्र नक्कीच एक षटकार आला आणि आता मात्र हा फ्री हिट्सचा नक्कीच कॉल बनसांच्या वतीनं आणि आता मात्र संधी असेल बॅटरला मोठा फटका मारण्याची. हो, परंतु एलिमिनेशन नाहीये स्ट्रोकमध्ये. बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढलेत. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होता आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. गुड कॉलिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. अजूनही धावा आपण पाहायला गेलो तर 34 बनवायच्यात. 34 धावेंची आवश्यकता असेल आणि या षटकातील चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच
एक चेंडू शिल्लक आहे. अर्थातच 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 मध्ये 34 बनवायचे आहेत. 13 चेंडू 34ची आवश्यकता आणि इथून मात्र ह्या अंतिम चेंडूवरती या षटकातील मोठा फटका येणं गरजेचं असेल. इथून मोठा फटका येईल का, प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ फुल टॉस चेंडू होता, आडव्या पाटण्या ऑन साइडला वळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लेग स्टिक सोडले. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो. इट्स वाईट. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. मॅच अजून संपलेलं नाहीये. सातत्याने आपण पाहिलं तर नक्की चांगला खेळ पाहायला मिळतोय. ग्रामीणचं हे क्रिकेट आहे. काल व्यावसायिक क्रिकेट नक्कीच आपण पाहिलं आणि आज नक्कीच ही संधी देखील आम्हाला मिळाली आहे ग्रामीण क्रिकेट पाहण्याची. ओ आय थिंक सो इट्स अ हेड शॉट. हेड शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि यस लेगवाईच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. फारसे दुखापत नक्कीच इथे मात्र पाहायला मिळाली नाहीये फलंदाजाला, कारण की नक्कीच अशा घटना फार वेळा घडत असतात. ज्यावेळेस बॉल चेंडू नक्कीच डोळ्यांवरती किंवा चेहऱ्यावरती लागतो त्याच्यानंतर मात्र बॅटर्सचा जो फॉलो थ्रो असतो तो नक्कीच तो गमावून बसतो. परंतु इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत तब्बल 32 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 16.00च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. नक्कीच अत्यंत सुरेख स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. समोर जेमिमा रॉकेट स्टँड आहे आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर लॉंग ऑनला स्मृती मानधना असे इंडियन क्रश ज्यांना आपण म्हणतो, त्याचबरोबर रोहित शर्मा स्टँड आहे आणि या तीनही नामवंत खेळाडूंचे स्टँड आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भारतीय महिला संघानं देखील विश्वचषक जिंकला. त्याच्यानंतर मात्र एकच जल्लोष सांडी नक्कीच आपण पाहायला नक्कीच त्या सोहळ्याचे त्या मॅचचे साक्षीदार बनण्याची संधी आम्हाला देखील मिळाली होती आणि गुगल पिक्सल यांच्याकडून आम्हाला गिफ्ट हॅम्पर देखील होतं आणि तदरम्यान तिसऱ्या पंचांना रेफर केलं. यस चेक केलं जातं टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस हा डॉट चेंडू असेल. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आणि आता मात्र गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय. ओ आधीचा फेअर डिलिव्हरी होता परंतु आता इथे मात्र पंच बीमर घोषित करतायत. नो चेंडू. अशा कुशल मुवमेंटला ह्या छोट्या छोट्या चुका सुधारणं गरजेचं असेल. महेशला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. हाफ रेटचा चेंडू असेल. संधी असेल मोठा फटका मारण्याची, परंतु इथे मोठा फटका पाहायला मिळेल का. या एंडनं धावा बनल्या होत्या. मागील इनिंगमध्ये देखील आपण पाहिलं होतं. तर ह्या एंडनं धावा जरूर बनल्या होत्या. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतात. एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का. चेंडू हातातून सुटला होता परंतु लगेचच गॅदर केला आणि तत्पूर्वी
इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग, चांगली स्पर्धा आणि इथे मात्र चांगला प्रक्षेपण देखील पाहायला मिळतोय. टीम नवापाडा त्यांच्या अगेन्स्ट आपण पोटगाव संघाला पाहतोय. धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे तब्बल 10 आणि 10 चेंडूमध्ये धावा बडवायच्या आहेत 29. हो क्या बात आहे, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, दमदार स्ट्रोक, चौकार. ते कमलालीचा फटका एक्झिक्यूट केला. अगदी अलेद खेचली होती गोलंदाजाने त्याच्यावरती आडव्या पाटने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं चौकार येतो. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 24 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 25 धावा अजूनही बनवायच्यात. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 25 बनवायच्यात. हो, हा चेंडू खोलवर राहिला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि छोटा खेळाडू देखील आपण पाहतोय. अगदी कमी वयामध्ये त्याची देखील वर्णी लागले. शॉर्ट फाईन लेगला सज्ज आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हे चित्र नेहमीच आपण पाहत असतो. कारण की नक्कीच अनेक सारे खेळाडू असतात, ते उपस्थित नसतात, परंतु त्यांच्या अनुपस्थित या अशा छोट्या खेळाडूंना संधी मिळत असते आणि त्यांचा आत्मविश्वास देखील द्विगुणित होत असतो. यात मात्र शंका नाही. 8 चेंडू 24 अजूनही बनवायच्यात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक जरूर झाला महेशच्या वतीनं. हो, फुल टॉस चेंडू आहे, गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फुवारा होतोय, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, आणखी एक धमाका, चौकार. चांगली फटकेबाजी दर्शन मदाच्या आतमध्ये करतोय आणि आता मात्र 7 मध्ये 20 धावा अजूनही बनवायच्या. आता हा चेंडू निर्णायक. ओहो, इथे मात्र छोटा खेळाडू पाहायला मिळाला, परंतु त्याने आपल्या संघासाठी धावा जरूर वाचवल्या. या बाते चांगलं क्षेत्ररक्षण, कारण की अत्यंत वेगाने चेंडू त्याच्याकडे आला होता, परंतु क्विक ऍक्शन त्याची देखील पाहिली आणि 2 ते 3 धावा जरूर आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या. आणि इथे मात्र एक धाव अंतिम चेंडूवरती आली. धावसंख्या धावफलकावरती 10.00च्या सरासरीनं 30 धावा जोडल्यात आणि आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा गेट शिल्लक आहेत आणि 6 मध्ये बनवायच्यात 19. 6 चेंडू 19ची आवश्यकता. त्याला टीम मीटिंग नकोय, कारण की इथून मात्र वेळ वाचवणं गरजेचं. अजूनही आपण विचार केला तर खूप सारा मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत. त्या अनुषंगाने आपण लगेचच इथे मात्र मॅचला सुरुवात करायची. 19 बनवायच्यात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संदेश आपल्याला पाहायला मिळेल. संदेश कुठला संदेश देईल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण की 19 बनवायच्यात आणि आता मात्र चांगली लढत पाहायला मिळते. टीम पोटगावच्या अगेन्स्ट टीम नवापाडाला आपण पाहतोय. चला, वेल कमी खर्च करा टीम नवापाडा. सूचना येतात, सूचनांचं पालन आपण करत राहा, कारण की आज भरपूर सामने खेळवण्याचे बाकी आहेत. 6 चेंडू 19ची आवश्यकता. गोलंदाज तयार. संदेश 6 चेंडू अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलंय आणि इथे मात्र बाकीचा डॉट चेंडूला रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी आहे, परंतु इथे मात्र बाकीच रिव्ह्यू घेतला जात नाहीये आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू येतोय डॉट. रिव्ह्यू साठी देखील आपल्याकडे अवघे 10 सेकंड असतात. ओ, पूल केलाय, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुनश्च सज्ज. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा चेंडू नक्कीच कुठेतरी चौकार आला असता, परंतु तो चौकार देखील वाचवला. मागील चेंडूवरती देखील चौकार शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने वाचवला होता. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चौकार वाचला जातो. कमीत कमी धावा इथे मात्र खर्च केल्या जातात आणि त्याचा बेनिफिट कुठेतरी मधाच्या आतमध्ये टीम नवापाडाला मिळत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 4 मध्ये बनवायचे 17.
4 चेंडू 17ची आवश्यकता. फटका तर दमदार आहे, उंची जास्त, लांबी गाठणार नाहीये. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतात. कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. शिल्लक राहिला आणि चला जास्तीचा वेळ स्कोरर आपण लगेचच टायमर सेट करा पुढच्या मॅच साठी, कारण की पॅनल्टी आपण दिली तर मात्र कमी वेळ खर्च होईल यात मात्र शंका नाही. 2 चेंडू शिल्लक असताना देखील आपण एवढा जर वेळ घेतला तर कुठेतरी नक्कीच या ठिकाणी मात्र कामगिरी खराब म्हणावी लागेल. आडव्या बॅटने ऑनसाइडला वळण्याचा प्रयत्न होता, येथे मात्र पंचांनी वाईट घोषित केलंय. सामना अजून संपलेला नाहीये. रिव्ह्यू घेतलाय नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाने. नक्कीच अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. वाईट चेंडू असेल, रिव्ह्यू वन सक्सेसफुल. आणि इथे मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 16 बनवायच्यात. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय, चेक करावा लागेल. यस, बॅक टू बॅक दुसरा वाईट. 16 धावा बनवत असताना नक्कीच या ठिकाणी मात्र खराब कामगिरी पाहायला मिळते. आता मात्र 15 बनवायच्यात. एखादा बिमर त्याच्यावरती षटकार, मग सामन्याचं चित्र वेगळं असेल, परंतु हा कारनामा होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू आता मात्र यष्ट्यांच्या वरून गेलाय. सँडी, बऱ्याचदा व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना, 2 मध्ये जर जास्त धावा, नक्कीच 2 षटकार किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा हव्या असतील तर नक्कीच आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक जो असतो तो अगदी यष्टीरक्षकाच्या मागे सीमारेषेलगत लावला जातो, परंतु तसं केलं नव्हतं टीम नवापाडानं. ग्रामीण क्रिकेटमध्ये ह्या नक्कीच गोष्टी शिकणं गरजेचं असतं. परंतु इथे मिस्टामिंग त्याच्यावरती विकेट आणि सामना जिंकला टीम नवापाडा संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल बीरवाडी संघाचं देखील भरभरून कौतुक. चांगली फाईट, चांगली लढत आपण देखील दिली आणि पोडगाव संघाचं आम्ही कौतुक